गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील महापालिका निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर येत्या बुधवारी म्हणजेच 22 जानेवारीला सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी पुन्हा लांबणीवर पडल्याने महापालिका निवडणुका आणखी रखडणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची अवस्था आता बनवा-बनवी सिनेमातल्या विश्वास सरपोतदारांसारखी झाली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह तब्बल 23 महापालिकांवर सध्या प्रशासकीय राजवट आहे. 2017ला महापालिकांची शेवटची निवडणूक झाली होती. मात्र मध्यंतरीच्या प्रभाग रचनेबाबतच्या घेतलेल्या निर्णयांमुळे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात रखडलंय. प्रभाग रचना, लोकसंख्येत 10% वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल 57 वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी बुधवारी 22 जानेवारीला होणार होती. मात्र बुधवारच्या सुनावण्यांच्या यादीत या याचिकांचा समावेश नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता 28 जानेवारीला या सुनावणीची शक्यता वर्तवली जाते. या निवडणुका रखडण्यामागचं खरं कारण काय आहे हे देखील जाणून घेऊयात. महाविकास आघाडीच्या राजवटीत मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. त्यानुसार प्रभाग रचना करून आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यावर पुन्हा 4 सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. एकट्या पुण्याबाबत बोलायचं झालं तर मध्यंतरी घेतलेल्या निर्णयांमुळे पुणे महापालिकेत काही गावांचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे या महापालिका क्षेत्रामध्ये नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असून त्याला 90 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे जानेवारी अखेरपर्यंत निवडणुकांसंदर्भात निकाल न लागल्यास एप्रिल-मे महिन्यात निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका थेट सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांनंतर सर्व राज्यांचं लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागलंय. प्रत्येक पक्षाने त्या अनुषंगाने तयारी करण्यासही सुरुवात केली आहे. भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदेची शिवसेना या पक्षांनी या निवडणुकांच्या तयारीत आघाडी घेतली असून सर्व प्लॅनिंगही सेट झालंय. फक्त प्रतीक्षा आहे ती निवडणुकीच्या घोषणेची. मात्र हीच घोषणा होत नसल्याने तयारी करत असलेल्या उमेदवारांचा निवडणुकीतील रस कमी होत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उमेदवारांना आणखी किती प्रतीक्षा करायला लावणार असा सवाल उपस्थित होतोय. अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.